नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ। शिवलिंगाशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी। तुमच्याही देवघरात शिवलिंग असेल तर टाळा या चुका। देवघरात मोजकेच देव ठेवावे हे आपण जाणतो। त्यात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता ही माहेरून मिळालेली असल्याने तिचा देवघरात समावेश असतोच। शिवाय गणपती, दत्तगुरु किंवा स्वामी, शंकराची पिंडी या पंचदेवतांचा मुख्यत्वे समावेश असावा असे शास्त्र सांगते। प्रामुख्याने गणेश, देवी, सूर्य, विष्णू आणि शिव हे पंचायतन पूजन शास्त्राला अभिप्रेत आहे। अशातच महादेवाचे शिवलिंग ठेवण्याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो। त्याबद्दल जाणून घेऊ। देवघरात महादेवाची प्रतिमा ठेवू नये असे शास्त्र सांगते। मात्र शिवलिंग ठेवण्याबद्दल काहीच हरकत नाही। महादेव हे बैरागी असले तरी ते कुटुंबवत्सल आहेत। त्यांच्याप्रमाणे आपलाही संसार सुखाचा व्हावा यासाठी त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरतो। म्हणून देवघरात शिवलिंग ठेवण्याबद्दल काहीच हरकत नाही। फक्त त्यांच्याशी संबंधित काही नियमांचे आवर्जून पालन करावे आणि शुचिर्भूतता राखावी। शिवलिंग ठेवण्याबाबतचे नियम आणि योग्य दिशा। नंबर 1, घरात सोमवारी किंवा श्रावणात रुद्राभिषेक करत असाल तर शिवलिंगावर नाग आणि समोर नंदी ठेवू नये। नंबर 2, इतर वेळी शिवलिंगावर नाग असलेली पिंडी देवघरात ठेवण्यास काहीच हरकत नाही। पुढे नंदी महाराज असतील तरीही उत्तमच। नंबर 3, शिवलिंगाची निमुळती बाजू, जिला वाहिनी असे म्हणतो, ती उत्तर दिशेला हवी। नंबर 4, शिवलिंगाची पूजा करताना त्याला भस्मलेपन करावे, कुंकू लावू नये, पांढरी फुले आणि बेल वाहावे। नंबर 5, शिवलिंगाला गंधलेपन करताना अनामिका, मध्यमा आणि तर्जनीचा एकत्रित वापर करावा। नंबर 6, अशी शेवटची 3 बोटे एकत्र ओढल्याने तयार होणाऱ्या गंधाला त्रिपुंड असे म्हणतात। ते चंदन किंवा भस्माने लावले जाते। नंबर 7, देवघरात शिवलिंग नसेल तर रुद्राक्षावरही अभिषेक करता येतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।